सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे। ठाण्यामध्ये महायुती विरोधामध्ये महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र येणार का असा प्रश्न उपस्थित झालाय। कारण ठाण्यामध्ये महायुती विरोधात आता महत्वाच्या मनसेच्या नेत्यांची आणि त्यासोबतच महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडलेली आहे। मवियामध्ये मनसेच्या एंट्रीचा शुभारंभ ठाण्यामधून होणार का असाही प्रश्न उपस्थित झालाय। जितेंद्र आव्हाडांच्या ठाण्यामधल्या नाद निवासस्थानी ही बैठक पार पडलेली आहे। राजन विचारे, विक्रांत चव्हाण, अविनाश जाधवांची या बैठकीला उपस्थिती होती। बैठकीचा व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांनी स्वतः शेअर केलाय। ठाण्यामधील विविध प्रश्नांबाबत, नागरिक समस्यांबाबत तासभर चर्चा झाल्याची माहिती आव्हाडांनी दिली आहे। तर आव्हाडांनी एक पोस्ट काय केली आपण पाहतोय। मी ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे, मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण अशा आम्हा चौघांमध्ये ठाण्यातील विविध प्रश्नांबाबत, नागरी समस्यांबाबत सुमारे तासभर चर्चा झाली आहे। अशी एक पोस्ट जितेंद्र आव्हाडांनी केलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अजय माने फोनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजय, या बैठकीमध्ये नेमक्या कुठल्या प्रश्नांवर चर्चा झाली आहे? त्यासोबतच महाविकास आघाडी आणि मनसे यांच्या युतीच्या दृष्टीने हे पहिलं पाऊल म्हणायचं का? आपण जर पाहिलं तर ठाण्यातील ट्रॅफिक असेल, डम्पिंगचा मुद्दा असेल किंवा पाणी टंचाईचा मुद्दा असेल आणि रस्ते, मेट्रो या सगळ्यांमुळे ते ठाण्यात वाहतूक कोंडी आणि नागरी समस्यांचा त्रास आता ठाणेकरांना होऊ लागलेला आहे। आणि त्याच्यासाठी आता हे सगळे विरोधी पक्ष सरकारच्या विरोधात एकवटताना पाहायला मिळतात। खरं तर आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेळी हा मुद्दा उचलून धरला जाईल। पण विशेष बाब म्हणजे की एकीकडे आता महाविकास आघाडीच्या बैठकीत मनसेचे नेते सुद्धा दिसायला लागलेले आहेत। त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या घरी जी बैठक झाली त्या वेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे, तर काँग्रेसचे शहर प्रमुख चव्हाण असतील, तर त्यासोबतच मनसेचे नेते आणि मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळाली। आणि हे सगळे नेते आता महायुतीच्या विरोधात एकत्र आलेले आहेत आणि लवकरच मोर्चा सुद्धा काढला जाईल अशी सुद्धा चर्चा जी आहे ती होताना पाहायला मिळते। याआधीच अविनाश जाधव यांनी सुद्धा एक ठाण्यात मोर्चा काढला होता। त्यामुळे आता ठाण्याच्या प्रश्नांवर हे नेते एकत्र येतात। ही सगळी राजनीती जी आहे ती आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी होऊ शकते। त्यामुळे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आणि सोबतच मनसे एकत्र येण्याची आता शक्यता जी आहे ती वर्तवून जाते आणि त्याची ही या पाऊल खुणा ज्या आहेत आपल्याला पडताना पाहायला मिळतात असाच एक अंदाज येताना पाहायला मिळतोय। माधवी, नक्कीच एका बाजूला शिंदे आणि भाजपमध्ये टोकाचा संघर्ष सुरू असताना आता जर ठाण्यामध्ये महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र येणार असेल तर निवडणूक चुरशीची होणार यामध्ये काही शंका नाही। अजय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।